Students, welcome back in the second lecture of Political Science, Chapter 3, India's Defense System. So, in the last lecture, we saw the introduction that what is defense system, that Indian defense system includes the Army, the Navy and the Indian Air Force. Then we saw that what is the importance of national security and then what is the definition of national security. Okay, so after that we saw which are the ways to safeguard the national security. Okay, then now we will start with this topic, think and suggest. So all countries are not at par with respect to military might. In such a situation, what needs to be done to implement a policy of आर्म्स कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे काय की सगळ्या देशांकडे सारखीच मिलिटरी माईट म्हणजे एक प्रकारे सगळं जे टेक्नॉलॉजी जी लागते डिफेन्स टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नाही आहे. काही देशांकडे कमी आहे, काही देशांकडे जास्त आहे. तर मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की हे जे आर्म्स कंट्रोल आहे म्हणजे अनकंट्रोल्ड वे अगदी अनियंत्रितपणे ते नवीन नवीन बॉम्ब्स बनवत आहेत, नवीन नवीन गन्स आर्टिलरीज डेव्हलप होत आहेत, एअरक्राफ्ट्स डेव्हलप होत आहेत अँड दे आर रेडी टू फाईट ॲट एनी टाईम. ओके, बट हाऊ टू इम्प्लिमेंट अ पॉलिसी ऑफ आर्म्स कंट्रोल. ठीक आहे, आता आर्म्स म्हणजे काय की शस्त्रास्त्र. ठीक आहे, हे जे शस्त्रास्त्रांना कंट्रोल कसं करायचं. ओके, सो फॉर दॅट आपण काय केलं पाहिजे, एक आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित करून त्यावर काही एक तह किंवा एक सगळ्यांची ॲग्रीमेंट त्याच्यावर असली पाहिजे की येस वी विल नॉट अगेन मॅन्युफॅक्चर न्यू आर्म्स. ओके, अँड विच आर नॉट रिक्वायर्ड ऑल्सो बिकॉज वी आर नॉट गोइंग टू फाईट एनी वॉर मोर. ओके, सो लाईक दिस आपल्याला अशा प्रकारे सगळ्यांना मिळून एक चर्चा करावी लागेल, शांतता प्रस्थापित करावी लागेल. बिकॉज ते विचार काय करतायत की आपण लढून काय करू तर शांतता प्रस्थापित होईल. सो दिस इज द बेसिक मिस्टेक दे आर डुईंग and so they are trying to manufacture more and more arms just to fight with other countries. So all these things can be done to arms for controlling arms competition. Do you agree nations enter into arms races with others in an effort to increase their military might? ठीक आहे, आता आपलं सैन्यबळ मिलिटरी माईट म्हणजे काय सैन्यबळ. तर सैन्यबळात आपली आर्मी येतं, नेव्ही येते आणि त्याचबरोबर एअरफोर्स येतात. मग ह्या जे सगळ्यांमध्ये वेगवेगळे काही टेक्नॉलॉजी लागते. फॉर एक्झाम्पल रडार सिस्टीम, सॅटेलाईट सिस्टीम, देन वी हॅव सम गन्स, आर्टिलरीज, देन देर आर सम एअरक्राफ्ट्स. सो ऑल दीज थिंग्स, देर आर सम वेसल्स मीन्स शिप्स, देन देर आर टँक्स. सो ऑल दीज थिंग्स ते का करतात ह्या सगळ्या गोष्टी की आपलं सैन्यबळ वाढवण्यासाठी, लोकांना किंवा जगाला दाखवण्यासाठी. ओके, आर्म्स रेस लीड्स टू फर्दर इन्क्रीज इन द सेन्स ऑफ इनसिक्युरिटी. अगदी बरोबर आहे, कारण की ह्या देशाने बनवलं, दुसऱ्याला माहिती मिळाली, परत तो बनवेल, परत यांना माहिती मिळाली, हे आणखी वाढवतील, परत यांना हे कळलं की ते आणखी वाढवत राहतील. तर अशा प्रकारे त्यांच्या मनात एक असुरक्षिततेची भावना वाढतच जाते. ठीक आहे, एका देशातून दुसऱ्यातून तिसऱ्यात असं होत राहतं. अँड सो दे गो ऑन कंटिन्युअसली मॅन्युफॅक्चरिंग these arms. This sense of insecurity further increases the threats to national security. In order to avoid these dangers, we need arms control, not an arms race. ठीक आहे, तर मग हे जी असुरक्षिततेची भावना आहे ती पुढे वाढतच जाते आणि मग त्यातून काय होतं की जी आपली राष्ट्रीय सुरक्षितता आहे त्यालाच धोका उत्पन्न होतो. ठीक आहे, कारण की का त्यातून युद्ध सुरू होण्याची भीती असते. तर मग आपल्याला हे सगळं युद्धाचं डेंजर जे आहे ते अवॉइड करायचं असेल तर मग आपल्याला आर्म्स कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे, आर्म्सची रेस नाही लावायची, म्हणजे कोण जास्त मॅन्युफॅक्चर करतं ते न करता आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे. सो रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. एव्हरी नेशन शूड ट्राय टू रिझॉल्व इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट्स पीसफुली अँड बाय मीन्स ऑफ निगोशिएशन्स. ठीक आहे, आता इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय वाद, जसे की भारत पाकिस्तान यांच्यात एक वाद आहे की सीमेचा वाद आहे. आता 15 दिवसापूर्वी भारत आणि चीनमध्ये असा वाद झाला होता गलवान प्रदेशात. सो ऑल दीज थिंग्स कीप हॅपनिंग, बट इन दीज थिंग्स वॉर इज नॉट सोल्युशन. युद्ध आपला काही उपाय नाही आहे. तर हे सगळे प्रश्न चर्चेतून सोडवले पाहिजे. जसं की सिंधू नदीचं पाणी भारताला 20%, पाकिस्तानला 80%, हे आधीच ठरलं 1969-70च्या काळात. तर मग तेव्हापासून हे सुरू आहे. तर चर्चेने हा प्रश्न सुटला होता
ठीक आहे. तर अशा प्रकारे चर्चा करून हे सोडवलं पाहिजे युद्ध न करता. सो फॉर दॅट द डायलॉग अँड एक्सचेंज बिटवीन नेशन्स शुड इन्क्रीज. तर डायलॉग म्हणजे काय की चर्चा, आणि एक्सचेंज तर एक्सचेंज ऑफ थॉट्स, एक्सचेंज ऑफ सम गिफ्ट्स शुड हॅपन अँड देन निगोशिएशन म्हणजे काही चर्चा होईल आणि काही उपाय निघेल. ओके. द मोर द इंटरडिपेंडन्स बिटवीन नेशन्स मोर विल पीस अँड सिक्युरिटी बी स्ट्रेंथन. जसं की भारत अमेरिकेचं उदाहरण घ्या. आता त्यांना गरज होती कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात की हायड्रोक्लोरोक्विन. आपण त्यांना हायड्रोक्लोरोक्विन दिलं तर ते आपल्यावर अवलंबून होते, आपण त्यांना दिलं. तर आपल्याला H1B व्हिसा पाहिजेत, नंतर आपल्याला ऑइल पाहिजे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहिजेत आपल्याला अमेरिकेकडून. आपल्याला तिथे नोकऱ्या पाहिजेत, ठीक आहे ना, आपल्या इंजिनियरसाठी किंवा जेही आहेत तिथे. तर मग अशा प्रकारे एकमेकांवर अवलंबून असेल तर युद्धाची शक्यता बरीच कमी होऊन जाते, ठीक आहे, कारण की त्यांच्यात मैत्री वाढत जाते. सो बिकॉज ऑफ दिस डिफरंट प्लॅटफॉर्म्स अँड मीडियम्स विल बी अवेलेबल फॉर डिस्कशन्स अँड निगोशिएशन्स फॉर द पर्पज ऑफ इन्क्रीजिंग इंटरनॅशनल कॉपरेशन. तर मग याच्यामुळे काय होईल की आपण चर्चा करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म, म्हणजे समजा सुरुवातीला आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे मंत्री भेटले, नंतर मग पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष भेटले, ठीक आहे, अशा राजदूत भेटले. तर अशा वेगवेगळ्या स्तरावर चर्चा वाढत जाईल, ठीक आहे. आणि मग त्यातून काय होईल की काही ना काही उपाय निघेल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची भावना प्रस्थापित होईल. सो नेशन्स विल ट्राय टू अवॉइड वॉर्स आउट ऑफ फिअर ऑफ इकॉनॉमिक लॉसेस. आणि अशी चर्चा झाली की चर्चेत विषयी निघेल की हां किती आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तर मग आर्थिक नुकसान रोखण्यासाठी आपोआपच युद्धाला रोखण्याचा ते प्रयत्न करतील. सो व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम द अबोव पॅसेज. सो फ्रॉम अबोव पॅसेज वी गेट अ मेसेज दॅट many things can be solved or many big problems, international issues can be solved by the method of negotiation, by the method of discussions on various platforms. Okay, and through this we can stop wars, and so ultimately we can stop the harm to living beings as well as economic losses can be reduced. Okay, second, how will the dialogue between nations increase. तर दोन राष्ट्रांमध्ये देशांमध्ये डायलॉग कसा वाढेल, तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, एकमेकांना त्या प्रकारचं आमंत्रण द्यावं लागेल की आपण याच्यावर चर्चा करूया. तर ती चर्चा कुठे झाली पाहिजे, तुमच्या देशात की आमच्या देशात, अशा प्रकारे हे वेगवेगळ्या गोष्टी ठरवून देअर कॅन बी द डायलॉग्स कॅन बी इन्क्रीज. सो व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इकॉनॉमिक लॉसेस अँड वॉर. ठीक आहे, इकॉनॉमिक लॉसेस आर क्लोजली रिलेटेड विथ वॉर बिकॉज आर्थिक नुकसान केव्हा होईल, जेव्हा युद्ध होईल, बरोबर. युद्धात काय होईल की बरेच सारं इन्फ्रास्ट्रक्चर तुटेल आणि त्याचबरोबर बरेच आपले सैनिक जे आहेत ते मरतील, त्याचबरोबर काही अपंग सुद्धा होतील. तर मग जे काम करायचे आता ते काम नाही करू शकणार, तर आपलं जे एकूण उत्पन्न होतं देशाचं ते घटेल. त्याचबरोबर जे निरोगी होते त्यांना रोग होतील, म्हणजे त्यांना काही फिजिकल डिसॅबिलिटी येईल, तर त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सो ऑल दिस वे. आणि त्याचबरोबर आपले दारूगोळा वापरला जाईल, सगळं शस्त्रास्त्रे वापरले जातील, आणि मग ह्या गोष्टींमुळे आपली जी शेती आहे किंवा लोकांचं अन्नधान्य खाणं, जे मेन मुख्य गोष्टी आहेत त्यावर दुर्लक्ष होईल, आणि मग अशा प्रकारे आपला देशाचा आर्थिक विकासही मंदावेल. सो इन दिस वे इकॉनॉमिक लॉसेस अँड वॉर आर क्लोजली इंटर रिलेटेड विथ इच अदर. इंडियाज सिक्युरिटी सिस्टम इन्क्लूड्स द आर्मी, द नेव्ही अँड द एअरफोर्स. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आहेत भारतीय सुरक्षा याच्यात. सो द 3 फोर्सेस दॅट डिफेंड द कंट्री. ओके, सो डिफेंड म्हणजे काय की रक्षण करणे. आर्मी आपलं काय करते, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द जॉग्राफिकल बाउंड्रीज इज ऑन द आर्मी. मग आपली जी आर्मी आहे, ठीक आहे, ते आपले जे भौगोलिक म्हणजे जमिनीच्या ज्या सीमा आहेत त्यांचं रक्षण करते. नेव्ही प्रोटेक्ट कोस्ट लाईन. आता कोस्ट लाईन म्हणजे काय, समुद्रकिनारे. तर आपलं जे नौदल आहे, नौकादल, ते आपले प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करते कशाचं, तर समुद्री सीमांचं. सो वेअर द एअरफोर्स इज इन चार्ज ऑफ प्रोटेक्टिंग इंडियाज एअर स्पेस. ठीक आहे, आपला भारताचा जो एअर स्पेस आहे तो कोण रक्षण करतं, तर इंडियन एअरफोर्स. ओके, सो द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कंट्रोल्स ऑल द 3 फोर्सेस. तर या तिघांवर कोणाचं नियंत्रण असतं, तर सुरक्षा मंत्रालय. ठीक आहे, द इंडियन आर्मी इज व्हेरी बिग. इट इज द वर्ल्ड्स 7th लार्जेस्ट. ठीक आहे, तर याच्यात थोडा बदल झाला आहे. नाव इट इज द वर्ल्ड्स 4th लार्जेस्ट. सो बिकॉज हे पुस्तक जुनं आहे त्याच्यामुळे इथे चेंजेस नाही घेतले, बट आपण परीक्षेत लिहिताना
जे पुस्तकात आहे तेच उत्तरं लिहिणार आहोत. सो इट इज द 7th लार्जेस्ट बट टुडे सिच्युएशन इज 4th लार्जेस्ट. इट्स चीफ इज नोन ॲज जनरल. जे आपल्या आर्मी आहे ती जगात खूप मोठी आहे, त्याचं स्थान आज 4थं आहे, पुस्तकात 7वं लिहिलं आहे. इट्स चीफ इज नोन ॲज, त्याचे जे मुख्य अधिकारी त्यांना जनरल म्हणतात, आणि जे नेव्हीचे नौदलाचे जे मुख्य अधिकारी त्यांना ॲडमिरल म्हणतात, आणि जे एअरफोर्स आहे आपलं जे हवाई दळ आहे त्याचे जे मुख्य अधिकारी असतात सर्वोच्च अधिकारी त्यांना म्हणतात एअर चीफ मार्शल. सो दीज 3 चीफ्स आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. ओके. सो जे आपले राष्ट्रपती आहेत ते आपले जनरल, ॲडमिरल आणि एअर चीफ मार्शलची नेमणूक करतात. निवडणूक नाही, नेमणूक. हे बघा आर्मी इथे टँक आहे आणि आपले सैनिक आहेत, एक सैनिक उभे आहेत, झेंडा आहे. सो दिस इज नेव्ही. इथे तुम्हाला दिसतं आहे की देअर आर सम अँटेनाज, रडार सिस्टीम, सॅटेलाइट कनेक्शन्स आर इन्स्टॉल्ड. ओके. अँड द शिप इज व्हेरी बिग अँड दिस इज अवर एअरफोर्स एअरक्राफ्ट. Okay, so this may be anything, Tejas or MiG-21, 29. So now the question for homework is, which are the 3 important departments which protect Indian boundaries? ठीक आहे, तर तुम्हाला नावं लिहायचे तिघांचे. Then next question, which ministry control these 3 forces? Which ministry controls these 3 forces? Next question, what are the names of chiefs of these 3 forces? What are the names of chiefs of these 3 forces? And next question, who appoints the chiefs of these 3 forces? Who appoints the chiefs of these 3 forces? So now next, find out so as to understand more. What is the military regime? Does democracy exist in such regime? ठीक आहे. आता एक असतं लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी आणि दुसरं असतं मिलिटरी रिजाईम. जसं की पाकिस्तानचे एक राष्ट्राध्यक्ष होता परवेज मुशर्रफ. ठीक आहे. तर त्या काळात ही वॉज मिलिटरी चीफ अँड देन त्याने ते आपली जी लोकल सिस्टीम होती त्यांची डेमोक्रेसीवर अटॅक केला आणि आपली सत्ता प्रस्थापन केली. ठीक आहे. सो ते मिलिटरीची असल्यामुळे ती जी सत्ता स्थापन होते त्याला म्हणतात मिलिटरी रिजाईम. त्यांचा जो कालावधी असतो, कालखंड असतो, त्याला म्हणतात मिलिटरी रिजाईम. तर मग जेव्हा अशी मिलिटरी रूल करते तर त्या काळात मग डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही ते पॉसिबल आहे का? ठीक आहे. तर हे सुद्धा उत्तर तुम्ही लिहायचं आहे 2 ओळीत. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस. ठीक आहे. तर मग आता समजा सुप्रीम कमांडर म्हणजे सर्वोच्च आज्ञा देणारा तो अधिकारी असतो. कोण? तर राष्ट्रपती असतात आपले. ठीक आहे. डिफेन्स फोर्सेस आपले आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. द डिफेन्स फोर्सेस कॅनॉट टेक एनी डिसिजन्स अबाउट वॉर अँड पीस विदाउट द कॉन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट बिकॉज द लॅटर रिप्रेझेंट्स द सिव्हिल पॉवर. ओके. आता बघा, जर काही युद्ध वगैरे होणार आहेत किंवा यांना काही सुरू करायची मोहीम तर त्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक असते. जे चीफ्स आहेत ते त्यांच्या स्वतःवर हे सुरू करू शकत नाही. सो इन अ डेमोक्रेसी द सिव्हिल लिडरशिप इज कन्सिडर्ड सुपिरियर टू मिलिटरी लिडरशिप. म्हणजे लोकशाहीमध्ये जी आपली सिव्हिल लिडरशिप म्हणजे आपण जे आता सुरू आहे की पंतप्रधान आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज सिव्हिल लिडरशिप. अँड मिलिटरी लिडरशिप म्हणजे काय की मिलिटरीचे चीफ जेव्हा रूल करतील सो दॅट विल बी कॉल्ड ॲज मिलिटरी लिडरशिप. सो मेनी मेजर्स आर टेकन सो दॅट ऑल दीज 3 डिफेन्स फोर्सेस इन इंडिया सिक्युरिटी सिस्टीम आर ॲडेक्वेटली मॉडर्नाइज्ड. तर यांचं आधुनिकीकरण करायचं आपल्याला. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचं आधुनिकीकरण केलं जातं आहे. नवीन नवीन शस्त्रास्त्र टेक्नॉलॉजी आणली जाते. तर असे अनेक उपाय यावर सुरू आहेत. ठीक आहे. फॉर दिस सम रिसर्च इन्स्टिट्यूशन्स हॅव बीन सेटअप. ठीक आहे. तर नवीन नवीन संशोधन संस्था त्याच्यासाठी उभारल्या जात आहेत. मेनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स हॅव ऑल्सो बीन सेटअप इन अवर कंट्री टू ट्रेन द पर्सनल ऑफ ऑल रँक्स ऑफ अवर डिफेन्स फोर्सेस. तर मग जे आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आहे त्याच्यावर वेगवेगळे जे अधिकारी आहेत त्यांना ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा अनेक प्रशिक्षण संस्थासुद्धा सुरू होत आहेत. का? कारण की मग ते त्यांचं जे काम आहेत अगदी एक उत्तम क्षमतेने ते पार पाडू शकतील म्हणून त्यांना ट्रेनिंग दिली जाते. सो फॉर एक्झाम्पल द नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA ॲट पुणे अँड नॅशनल डिफेन्स कॉलेज NDC ॲट दिल्ली. तर मग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सचे काय उदाहरणं दिलं आहे? NDA पुणे आणि NDC दिल्ली. ओके.